संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती, धर्मरक्षया कारणे साधू होता ते अवतीर्ण, जगा लावावे सत्पंथी हेची साधूची पैकृती, धर्मरक्षया कारणे साधू होता ते अवतीर्ण, एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ, धर्मरक्षया कारणे साधू होता ते अवतीर्ण, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीता पतये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। सद्गुरु विनयानंदजी महाराज यांचा चतुर्थ पुण्यस्मृती सोहळा आणि तदनिमित्त या ठिकाणी आज मला ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली। मी माझं भाग्य समजतो। एका साधूच्या, एका संतांच्या दरबारामध्ये सेवा करण्याला भाग्य लागतं, साधू भेटायलाच भाग्य लागतं। कोटी जन्माची पुण्य संपत्ती, किती? एका जन्माची नाही, कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी असेल आई ती गाठी, तरीच माझ्या हरिप्रियांची भेट, तरच संत भेटतील। मी माझं भाग्य समजतो। बऱ्याच वेळेला मी या क्षेत्रामध्ये माझं येणं जाणं असतं, पण साधूला भेटण्यासाठी पुण्य लागतं महाराज। कदाचित तिळतिळ पुण्य बऱ्याच वर्षापासून माझं साचलेलं असेल आणि ते कदाचित पूर्ण झालं असेल, आणि तेवढ्या त्यांच्या चरणापर्यंत येण्यापर्यंत माझ्या जी लायकी म्हणू त्याला आपण, ती कदाचित सिद्ध झाली आणि या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली। या ठिकाणी विद्यमान असलेले परमपूज्य सद्गुरु आदिनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, सद्गुरु नित्यानंद महाराज यांच्या कृपाछत्राखाली सुरू असलेला हा सत्संग परिवार, आणि या परिवाराकडून मला ही सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। आणि उपस्थित असलेला सर्व श्रोतावर्ग ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीची धारा वाहते, आणि ती भक्तीची धारा तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली। तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की तुम्ही बराच वेळ बसलेला आहात। ड्रायव्हर बदललाय, पॅसेंजर तेच आहेत, याचंही भान माझ्या स्मृती पटलावर उठून गेलं की आपण आता किती बोलावं, ह्या माणसांना त्रास किती देवा, नाही का? ज्ञान सांगायचं म्हटलं तरी ज्ञान सांगावं किती, म्हणून साधू संतांनी फार सोपा मार्ग सांगितला। ठायेची बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा। पण मन स्थिर बसत नाही। सांगितलंय सोपं महाराज, पण एवढं सोपं नाही। जे सांगितलं गेलं, जे सोपं वाटतं ना, हे सोपं कधीच नसतं। मराठी आपण सगळेजण बोलतो, बरोबर ना? पण बरेच मुलं मराठीत नापास होतात आणि सगळ्यात कमी मार्क मराठीला असतात। जे सोपं वाटतं ना, ते सोपं नाही। पण संतांनी ही सोपी वाट केली महाराज। त्याचं कारण असं आहे, ज्यांची पुण्यस्मृती आहे महाराज, देवाची जयंती साजरी करतात,
देवाची काय करतात? जयंती, जन्मोत्सव. संतांचा मरणोत्तर सोहळा असतो, त्याला पुण्य तिथी म्हणतात. देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी, सर्वसामान्यांचं असतं ते श्राद्ध. देव जन्माला आल्यानंतर आनंद होतो, कारण दुष्टांचा नाश होणार आहे आणि धर्माची स्थापना होणार आहे. पण साधू आल्यानंतर साधू कळत नाही, ते साधू गेल्यानंतर कळतं की हा फार मोठा महात्मा होता. साधूचं स्मरण केलं ना तर आपल्या ठिकाणी पुण्य वाढीला लागतं. साधूचं स्मरण केलं की आपल्या जवळचे पाप, ताप, दैन्य, दारिद्र्य, दुःख हे सगळे देशांतराला लागतात. म्हणून तर त्यांचं पुण्य स्मरण असतं, संतांचं पुण्य स्मरण असतं. जे देवाला करता येत नाही ना, किंवा जे देवाला करता आलं नाही ना, ते संतांनी करून दाखवलं. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराची समाप्ती झाली आणि समाप्ती झाल्यानंतर निजधामाला गेले. आणि निजधामाला गेल्यानंतर नारद सहज फिरत फिरत गेले आणि नारदाने विचारलं, देवा 125 वर्ष तुम्ही मृत्यू लोकामध्ये गेला, किती लोकांचा उद्धार केला म्हटले तुम्ही? एक म्हणले तुमचे जेवढे भक्त आहेत, एक भक्ताचा उद्धार केला आणि एक राक्षसांचा उद्धार केला. मधल्या लोकांचं काय? भक्त थोडेच आहेत आणि राक्षस, मधला समाज मोठा आहे. तुम्ही 100पैकी 2 लोकांचा उद्धार केला, एक भक्ताचा आणि एक राक्षसांचा. मधले जे आहे 98 लोक आहेत, यांच्या उद्धाराबद्दल काय केलं 125 वर्ष? आपण जर विचार केला, देवानी सज्जन म्हणजे भक्त, सज्जनांचा उद्धार केला आणि राक्षसांचा संहार केला, दोघांनाही मुक्तीला पाठवलं. ठीक आहे, आपण सज्जन आहोत का? आपण सज्जन आहोत का? असेल तर हात वर करा. आपण सज्जन आहोत का? बरं, तुम्ही सज्जन नाही म्हणता तर तुम्ही नक्की काय आहात मग? आपण राक्षस सुद्धा नाहीत, बरोबर ना? तुमच्या मनातलंच बोलून टाकतो. आपण राक्षसही नाहीत आणि सज्जनही नाहीत, बरोबर? मग देवाने अवतार त्या दोघांसाठीच घेतला, आपल्यासाठी काय? नारद महर्षी म्हणतात, देवा तुमचे जे टेंडर उचललं होतं ना 125 वर्षाचं, जगाचं धर्म संस्थापनेचं कार्य करायचं आणि जगाचा उद्धार करायचा आहे, तर तुम्ही कामच केलं नाही म्हटले. जे तुमची सेवा करतात आणि जे तुम्हाला विरोध करतात, सध्या तसंच सरकार चालू आहे. त्यांचं चाललंय, तुमचं आमचं काहीच घेणं नाही देणं नाही, अशीच परिस्थिती. त्यावेळेला सांगितलं की म्हटले, आता तुम्हाला हे राहिलेलं काम तुमचं टेंडर मधलं पूर्ण करावं लागेल. मग काय करावं लागेल? तर म्हणले तुम्हाला पुन्हा अवतार घ्यावं लागेल. म्हणजे आत्ता चालू आहे. मृत्यूलोक सोपा नाहीये. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसाला विचारा, तुम्ही कसे आहात? अंतःकरणातला एक आवाज सांगतो की काहीच ठीक नाहीये, काहीच बरं वाटत नाहीये. पण वरून वरून सांगतो की आहे सगळं ठीक आहे, बरं चाललंय, आहे ठीक आहे, बरं चाललंय. म्हणजे बरं चाललंय म्हणजे बरंच काही असं. हा, अशी परिस्थिती प्रत्येकाची आहे. बरोबर, बघा तुम्ही, संसार हा दुःखरूपच आहे. मला त्या विषयाकडे वळणार नाही मी, पण थोडासा टच करून जातो त्याला. संसार इतकं दुःख दुसरं कशामध्ये नाही महाराज. दोघं जण नवीन उभयत आहेत, नवीन लग्न झालेलं आहे त्यांचं. दुष्काळी भाग आहे जरा आटवाडी साईडचा असं समजू थोड्या वेळ. आता नाही तिकडं दुष्काळ पण आहे असं समजू थोड्या वेळ. दृष्टांत सांगतोय मी. आणि दोघांनी म्हटले जाऊ आपण मुंबईला जाऊ, इथं काय पाऊस वेळेवर पडत नाही, काही व्यवस्थित नाही, काय नाही. मुंबईला गेले, 10 बाय 10ची रूम घेतली. शिक्षण दोघांचं कमी असल्यामुळे भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. 2 पैसे मिळू लागले, 2 पैसे उरू लागले. मुंबई सारखं शहर. आणि दोघंही अगदी मेहनत करू लागले, कष्ट करू लागले. आणि बरं वाटलं त्यांना. बरं झालं आपण गाव सोडलं, मुंबईला आलो, आता 2 पैसे उरतात. बरं झालं म्हटले. दोघांच्या गप्पा संध्याकाळी झोपलेले. 10 बाय 10ची खोली, त्याच्यात एक कॉट मारलेली, अर्धी गेली का त्याच्यात.
त्या अर्ध्यातल्या अर्ध्यामध्ये किचन आणि उरलेल्या अर्ध्यात बाई स्वयंपाकाला बसली की ट्रॅफिक जाम. 10 बाय 10च्या खोलीतला संसार एवढाच. आणि 2 जण कॉटवर झोपले. ती बाई आपली भिंतीच्या कडेने, हा इकडच्या बाजूने दोघांच्या गप्पा चालल्यात. बरं झालं आपण गाव सोडलं, 2 पैसे उरायला लागले, अमकं झालं तमकं झालं. पण बाईला लय काळजी. ती बाई काय म्हणू लागली, अहो हे सगळं खरंय, मागं पुढं आपल्याला एखादं मुलगा झालं तर त्याला झोपवायचं कुठं खोलीमध्ये. तो मुलगा तो काय म्हणतो, तिचा पती, आपल्याला एखादं मागं पुढं जर पोरग झालं तर झोपायचं कुठं. बाई फार हुशार. ती म्हणली तुम्ही कशाला काळजी करता एवढी, कारण तिला मुंबईला बरं वाटत होतं. ती म्हणली हिथंच बरं आहे आपलं. ती म्हणली काहीच काळजी करू नका, तुम्ही थोडंसं पलीकडे सारखा. कॉटवर जागा किती असते, सरला. तो आज्ञाधारक होता. सरला थोडासा सरल्यानंतर ती म्हणली दोघांच्या मध्ये थोडीशी जागा झाल्यानंतर तो म्हणू लागला, ती म्हणू लागली की बघा बरं पोराला किती जागा लागते एवढी एवढ्याशा पोराला. हा म्हणलं हे बरोबर आहे, पण आता याचं डोकं अजून चाललं पुढं. तर म्हणलं अगं यदा कदाचित जर जुळ झालं तर, यदा कदाचित जुळ झालं तर. ती म्हणले त्याच्यात काय अवघड एवढं. आता जसे सरले होता ना तसे अजून एकदा सारखा सरला ना. तो परत सरल्यानंतर जागा शिल्लक नव्हती, तो पडला खाली, बरगाड्याचं हाड मोडलं. माझा दृष्टांत संपला. मला तुम्हाला विचारायचंय, त्याची बरगाड्याची हाडं जी मोडली ती असलेल्या पोरांनी मोडली का नसलेल्या पोरांनी मोडली? नसलेली पोरं जर त्याची बरगाड्याची हाडं मोडत असतील तर असलेली काय करतील? हा संसार दुःखरूप आहे आणि या दुःखरूप संसारामध्ये प्रत्येक माणूस हा विवंचनेमध्ये अस्थिर आहे आणि ती अस्थिरता घालवण्यासाठी साधूचा अवतार आहे. उद्धराया जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, आणि उद्धराया जन जड जीवा. ज्यांना कधी मंदिर माहित नाही, मंदिराकडे येणं नाही, टाळ कसे वाजवतात, भजन कशासाठी करायचं, काय कशासाठी करायचं याची सुतराम ज्यांच्याशी काही संबंध येत नाही, असा जो जड, अशा लोकांचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार आहे. आणि त्यावेळेला सांगितलं नारदाला की म्हटली मी अवतार घेईल, पण आता परत मला देवाचा अवतार घ्यायला एवढ्या लवकर घेता येणार नाही, तर मी संतांच्या रूपामध्ये अवतार घेईल, साधूच्या रूपामध्ये अवतार घेईल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव, आपणची देव, ही तर फार हे महत्वाचं आहे. आपणची देव होय गुरु हो. आणि माऊलींच्या रूपामध्ये त्यांनी तिथपुढे अवतार घेतला. माऊलींच्या रूपात अवतार घेतला. माऊलींच्या रूपामध्ये, कारण पहिला अवतार होऊन लगेच आलेले आहेत लवकरच, म्हणून 16 वर्षाचं टेंडर उचललेलं. पण माऊलीला कोणी मानत नाही. महाराजांनी आता ताटीच्या अभंगावरती विवेचन मांडलं. मुक्ती ज्ञानाला उपदेश करते. मुक्ती कोणाला उपदेश करते? मुक्ताबाई ज्ञानदेवाला उपदेश करत नाही, मुक्ती ज्ञानाला उपदेश करते. एकही कस्टमर माझ्याकडे येत नाही मुक्त होण्यासाठी. म्हणून सांगतात की तुमच्या ज्ञानाची ताटी उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि जगामध्ये जे काही द्वैत भाव पसरलेला आहे ना, जो क्रोध आहे, जो लोभ आहे, जो मोह आहे, तो त्यांच्या चित्तातला बाहेर काढा. काम क्रोध मागे सारा. माऊलीजवळ राग नव्हता, जगाचा राग बाहेर काढाय सांगते महाराज मुक्ती. काम क्रोध जे आहेत ना यांना बाहेर काढा. ज्ञानोबारायांनी हे सगळं करण्यासाठी, मला एक सांगा, ताटीच्या अभंगामध्ये एक चित्र समोर जर आलं तर ताटीचे अभंग करताना ज्ञानोबा एका झोपडीमध्ये आतमध्ये रुसून बसलेत असं वाटतं की नाही आपल्याला? बरोबर आहे ना? बरं, झोपडी कशाची असते महाराज? लोखंडाच्या पत्र्याची असती, मग कशाची असती? कुडाची असती ना, साधी कुडाची असती. तिला दरवाजा काय मोठं असं याचं गेट लावलेलं असतं का? बरं, ते उघडायला किती वेळ लागणार आहे? मग एवढी मुक्ताईला बाहेर उभा राहून ताटी उघडा, ताटी उघडा, ताटी उघडा, नुसता एक हात लावला तर ते पलीकडे जाणार आहे. मग ही कुठली ताटी बंद आहे? आम्ही ज्या संसारामध्ये अडकून बसलो,
म्हणून तर काम क्रोध मागे सारा, ही ताटी उघडा, ही ताटी उघडा. ज्या साधूकडे गेल्यानंतर आपल्या चित्तामध्ये नमस्कार करण्याची भावना होते, समजायचं की हा महात्मा आहे. ज्यांच्याकडे आपण फार मोठं दुःखाचं ओझं घेऊन गेलो आणि ते ओझं, ते दुःख त्यांना सांगायचं आणि आपलं मन हलकं करायचं, या भावनेने एखादा साधक, एखादा भक्त त्या महात्म्याकडे येतो आणि आल्यानंतर सांगायचं विसरून जातो. समजायचं की तो महात्मा आहे, त्याने दुःख तुम्ही मागायच्या अगोदर हरण केलं, मागायच्या अगोदर हरण केलं. माऊली त्या झोपडीमध्ये बसलेत आणि माऊली युक्ती शोधतात, काय करू मी या समाजासाठी, की जो समाज माझ्या वाऱ्याला थांबत नाही. सावली सर सोडून द्या. ज्या समाजाने आम्ही, ज्या रस्त्याने आम्ही जातो त्या रस्त्याकडे पाहत सुद्धा नाहीत, इथपर्यंत समाज आमच्याशी वागतोय, त्या समाजाचा उद्धार होईल कसा? त्यावेळेला ज्ञानोबारायांना एकच भूमिका स्पष्ट करावी लागली आणि त्या भूमिकेचं नाव आहे माऊली. पुरुषाचा देह मी घेऊन आलो, पण पुरुषाच्या देहामध्ये पुरुषी अहंकार आहे. मला आईच्या हृदयाने समाजाकडे जावं लागेल, आईचं हृदय घेऊन जावं लागेल आणि समाजाच्या डोक्यावरून असा हात फिरावा लागेल, तरच ते माझ्या जवळ येतील. म्हणून ज्ञानोबारायांना माऊली बनण्यासाठी काय करावं लागेल? माऊली बनावं लागेल. मग त्यावेळेला ज्ञानोबारायांनी एवढं सगळं माऊली बनण्याचं ठरलं, पण काहीतरी क्रांती केली पाहिजे. म्हणून ती सगळ्यात मोठी क्रांती जर कुठली ज्ञानोबारायांनी केली असेल तर रेड्याच्या मुखातून वेद बोलवले गेले. कारण ज्यांना हे ज्ञान देण्यासाठी मी आलोय ते माझ्याकडे बघायला तयार नाहीत, कोणी मानायला तयार नाही. म्हणून आता हे ज्ञान पहिल्यांदा रेड्याला सांगितल्याशिवाय जमणार नाही. ते ज्ञान ज्या वेळेला त्या रेड्याच्या पाठीला स्पर्श केला आणि रेडा वेद बोलू लागला पैठण क्षेत्रामध्ये, रेडा जसा वेद बोलू लागला तसे पंचकृषीतले सगळे रेडे, पंचकृषीतले सगळे रेडे, हौसे नवशे गवशे सगळे उधाळले. कुठं? पैठणकडं. कोणाला बघायला आले? रेड्याला. ज्ञानोबारायांना बघायला कुणीही आलेलं नाही, लक्षात ठेवा. सगळे रेडे उधाळले आणि बघू लागले, खरंच रेडा बोलतोय का? त्या रेड्याला प्रदक्षिणा घालून बघत होते खालून वरून. रेडा बघण्यासारखा प्राणी आहे का? आणि शेवटी कळलं की हा रेडा यांच्या कृपेने बोलतोय. त्यांच्याकडे बोट गेल्यानंतर मग समाज सगळा त्यांच्या चरणावर लीन झाला, लीन झाला. तो रेडा वेद बोलायचा थांबला नाही. ज्ञानोबारायांनी पैठण सोडलं आणि तो रेडा माग निघाला, माग निघाल्यानंतर आळ्यातले ब्रह्मवृंद म्हणाले, सगळ्या जगाला समजलंय, बाद झाला, आता झाली एवढी विटंबना पुष्कळ झाली, कळलंय सगळ्या जगाला. तुम्हाला एवढंच करायचं होतं ना तर एखाद्या शूद्राच्या मुखातून तो बाहेर काढायचा होता, बरं वाटलं असतं. पण चक्क तुम्ही रेड्याच्या मुखात घातला. पण काय करणार? कारण तो रेड्याच्या मुखात घातल्याशिवाय रेड्यांना कळणारच नव्हतं. ज्ञानोबारायांनी रेड्याला सांगितलं, थांब थांब म्हटले, आता कळलंय सगळीकडे. थांब म्हटल्यानंतर त्यांनी पुढची नेट टेकवली, ज्ञानोबारायांच्या डोक्यावर पायावर त्याचं मस्तक ठेवलं आणि तिथंच प्राण सोडला. बस, सोडला प्राण. प्राण सोडल्यानंतर ज्ञानोबाराय थांबले नाहीत, तर ज्ञानोबारायांनी त्याची समाधी बांधली. आजही तुम्ही पुन्हा नाशिक रोडवर आळं लागतं आणि तिथं फार मोठं मंदिर आहे. जसं ज्ञानोबारायांचं मोठं मंदिर आहे ना, तेवढंच तसंच तेवढाच कळस, तसाच दारामध्ये पिंपळ आहे, वेद आहेत आणि रेड्याची समाधी आहे. आजही कधी गेला तर आवर्जून जा. 1 किलोमीटर आळा फाट्यापासून आतमध्ये आहे. मला एक मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला. ज्ञानोबारायांनी रेड्याला स्पर्श केला, रेड्याने कुठल्या प्रकारचं काही त्याच्याकडे शिष्यत्व मागितलं होतं का? ज्ञानोबारायाकडे काही 8-10 दिवस तो अगोदर शिक्षण घेतलंय का? मी 8-10 दिवसच म्हणतोय, काही घेतलेलं नाही. पण तो वेद बोलू लागला
आणि वेद बोलू लागल्यानंतर ज्ञानोबारायांनी त्याची समाधी बांधली. तो रेडा काय झाला? देव झाला. ज्ञानोबारायांचा हाताचा स्पर्श झाला तर रेडा देव झाला. ज्या 1400 वर्षाच्या योग्याला भेटण्यासाठी चांगदेव सकाळच्या वेळेला ज्या माऊली ज्या दगडाच्या भिंतीवर बसलेले आहेत, त्याचं स्वागत करायचंय. जशी समोरची व्यक्ती असेल, एक तुम्हाला सांगू का, एक सगुणाचं प्रदर्शन करत आलाय, एक सगुणाचं प्रदर्शन करत आलाय, एक आणि ज्ञानोबाराय निर्गुण म्हणजे दगडाच्या भिंतीवर आहेत. एक आता निर्गुणाचं दर्शन घडवणार आहे. प्रदर्शन आणि दर्शन याच्यामध्ये अंतर आहे. प्रदर्शन कोणालाही करता येतं, पण दर्शन घडवणं अवघड आहे. चांगदेव हवेतून येतोय, वाघावर बसलाय, जिवंत वाघ आहे, हातात वासुके म्हणजे विषारी साप आहे आणि हवेतून चाललाय. तो एकटाच नव्हता, चांगदेवाचे जेवढे शिष्य आहेत ना ते असे ध्यानस्थ बसलेले तर हवेतून त्यांच्या बरोबर चाललेले आहेत. चांगदेवाच्या कृपेने मनाची आजोगी सिद्धी पावे, हा चांगदेवाचा अधिकार आहे. असा हा सगुणाचा प्रदर्शन करत येणारा 1400 वर्षाचा योगी, आणि हा ज्या वेळेला पाहिला त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणतात, दादा हा आपल्याकडेच आलेला दिसतोय. म्हणले हो आपल्याकडेच आलाय. म्हणले दादा त्याला भेटायला पाहिजे. आपण कसं जायचं? तो वाघावर बसून आलाय, तो हवेत वर आहे. हो, बरेच लोक हवेत असतात. हा, ज्यांच्याजवळ अहम असतो ते हवेत असतात, आणि त्यांचा अहम उतरवण्यासाठी ज्या योग्याची उंची मोठी आहे, ज्ञानदेव फार मोठा योगी आहे. योगी पावन मनाचा, साह्य अपराध जनाचा. ज्या दगडाच्या भिंतीवर बसलेत, काही केलं नाही, न लगती सायास, काही केलं नाही, काही केलं नाही. चांगदेव भेटायला येण्याचं एकच कारण की रेड्याच्या मुखातून ज्यांनी वेद बोलवले त्याला मला पाहिजे. कारण ती बातमी चांगदेवाला त्याच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला कळली त्यावेळेला त्याचा सुद्धा विश्वास बसना. 1400 वर्ष मी जगलो, वेद शिकवतोय, पण माझा एकही विद्यार्थी आजपर्यंत वेद बोलायला लागल्यानंतर बोललेला नाही. अशक्य आहे. तरी सुद्धा पैठण क्षेत्रामधून बातमी येते. पैठण क्षेत्र म्हणजे फार मोठं पीठ, ते धर्मपीठ आहे. ते धर्मपीठातून येणारी बातमी खोटी नाही हेही मनाला वाटतं, आणि हे अशक्य आहे हेही मनाला वाटतं. अशा संभ्रमावस्थेमध्ये असताना चांगदेवाने एक पत्र लिहिलं पैठणला. पैठण निवासी ब्रह्मवृंद यास चांगदेवाचे अनेक अनेक आशीर्वाद. हो, विद्यापीठाला आशीर्वाद देतोय. 1400 वर्षाचा योगी आहे. पैठण ग्रामामध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवलेली घटना ही खरी का खोटी याची शहनिशा करण्यासाठी हा पत्र प्रपंच मांडलेला आहे. पत्र पाहताच खरे काय ते आम्हास कळवावे. तुम्हा सर्वांचा चांगदेव, आणि खाली सही केली. शिष्याला पाठवलं. पैठण क्षेत्रामध्ये पत्र पोहोचलं. ब्रह्मवृंदांनी वाचलं आणि ब्रह्मवृंदांनी त्यांना परत पत्र लिहिलं. तीर्थरूप चांगदेव यास पैठण निवासी ब्रह्मवृंदांचा शिरसाष्टांग दंडवत. आपले पत्र मिळाले. पैठण ग्रामामध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवली गेलेली घटना ही खरी असून आम्ही प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेली असून कानाने ऐकलेली आहे, यात कुठलाही संदेह नाही. आपलेच विनीत पैठण निवासी ब्रह्मवृंद. हे सगळं झालं आणि चांगदेव तिथून वाघावर म्हणला, हे साधे दिसत नाही म्हणून वाघावर बसून आला. ज्ञानदेवानी निवृत्तीनाथांच्याकडे पाहिलं. गुरुकृपेशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. गुरुकृपे विन सर्वथा ते ज्ञान नये कोणाचे हाता. वो किती महाज्ञानी असू द्या, पण गुरुकृपा जर नसेल ना तर तो परमार्थ फलित होत नाही. सद्गुरूंचे नि धर्मे जाण मीही पावलो एवढी महिमे जाण.
उद्धवाला भगवान परमात्मा सांगतो, मी सुद्धा त्या सद्गुरूची कृपा संपादन करण्यासाठी त्यांची सेवा केली. सद्गुरूंचे निधर्मे मीही पावलो एवढी ये महिमे. हो, मी सुद्धा संदीपनीला शरण गेलो. निवृत्तीनाथांकडे म्हणले, दादा काय करायचं? म्हणले चला असेच असेच चला. म्हणल्यानंतर ती भिंत पुढे चालली आणि भिंत दगडाची भिंत चालली. हे चांगदेवाने पाहिलं. त्यावेळेला चांगदेवाच्या मनामध्ये झरकन असा एक विचार येऊन गेला की मी तर जिवंत वाघावर बसलोय, पण ह्यांची तर दगडाची भिंत चालली, निर्जीव भिंत चालू लागली. आणि चांगदेव खाली येऊ लागला. वरच्या उंचीवरून खाली पहिल्यांदा ओढला ज्ञानोबारायने त्याला. शिष्याला उपदेश करायचा असेल तर गुरुला सुद्धा आपलं आसन सोडावं लागतं. गुरुला सुद्धा त्याची उंची, त्याचं पद सोडून एका प्लॅटफॉर्मवर यावं लागतं, एका लेवलला यावं लागतं, तरच उपदेश होतो. नुसता आमच्यासारखा असा वर बसून उपदेश नाही होत, लेवलला यावं लागतं. चांगदेव खाली आला आणि खाली आल्यानंतर दोन योगी एकमेकाला, दोघांचं मिलन होणार आहे. मिलन तेव्हाच होतं महाराज, आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया. हो, पण अजून आलिंगनाच्या लायकीचा नव्हता तो. त्यांनी चांगदेवाच्या चरणावर नतमस्तक झाला. नतमस्तक झाला. मला एवढाच दृष्टांत सांगतो. मी ज्ञानोबारायांचं चरित्र सांगण्यासाठी मी या ठिकाणी नाही. आता ज्या दगडाच्या भिंतीवर चांगदेवाला ते भेटायला गेले, ते दगड काय झाली? आजही आळंदीला तुम्ही येता का कधी? आळंदीला जर तुम्ही आला तर ती भिंत अजून आहे. लोक त्या भिंतीच्या पाया पडतात. ते दगड काय झाली? देव झाली. आता त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला एक अजून एक दृष्टांत. नेवाशामध्ये ज्या खांबाला टिकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तिथं मंदिर बांधले. त्या मंदिरामध्ये कुठलीही मूर्ती नाहीये, तिथं फक्त तो खांब आहे. आणि तिथं आतमध्ये गेले की लोक त्या खांबाच्या पाया पडतात. हाताचा स्पर्श झाला, रेडा देव झाला. पायाचा स्पर्श झाला, दगड देव झाली. आणि पाठीचा स्पर्श झाला तर खांब देव झाला. ही ज्ञानोबारायांची क्रांती आहे. काहीच कोणाला उपदेश केलेला नाही, पण ते देव झालेत. हे मला सांगायचंय तुम्हाला. आपला विषय होता की आपण एखाद्या संताकडेच, महात्म्याकडे आलो तर न सांगता त्यांनी आपलं दुःख हरण केलेलं असतं. त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. त्या विभूती आहेत, संतांच्या विभूती. धर्मा लागी अवतरती, धर्म रक्षावया कारणे साधू होता ती अवतीर्ण. तो खांबदेव झाला. मग तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही ज्ञानोबारायांचं एवढं फार कंठरावाने सांगताय आम्हाला. आम्ही प्रत्येक वर्षी वारीला जातो आणि ज्ञानोबारायांच्या समाधीवर आमचं डोकं फक्त आता आपटायचंच ठेवलेलं आहे. आमच्यात काहीच फरक नाही झाला. का बरं? जर रेडा देव होतो, दगड देव होतात, आम्ही तर दगड नाहीत ना, आम्ही रेडे तर नाहीत ना, पशु तर नाहीत ना, आम्ही लाकडासारखं मन तर आमचं नाहीये ना एवढं. ते देव झाले, मग आमच्यात का नाही बदल झाला? त्याचं कारण आहे. पूर्वीच्या काळी, आत्ताचं नाही सांगत, थोडंसं पूर्वीचं उदाहरण सांगतो. जर डाळ करायची असेल, हरभऱ्याची डाळ, तर आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला हरभरे भिजायला घालायचे, बरोबर ना? थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्याच्यात हरभरे ओतून द्यायचे. सकाळपर्यंत हरभरे कसे होतात? टम फुगून येतात, बरोबर आहे ना? पण त्यातले काही बहादर हरभरे असे असतात, जसेच्या काही भिजतात, फक्त वरच टरकले. मग आता ते जे न भिजणारे हरभरे, त्या पाण्याचा दोष आहे का? भांड्याचा दोष आहे का? ज्या भांड्यात घातले, भिजायला घालणाराचा दोष आहे का? मग कोणाचा दोष आहे? हरभऱ्याचा दोष आहे, बरोबर आहे ना? त्या हरभऱ्याचा दोष आहे महाराज. साधूकडे, संताकडे आलेले महाराज, हो, नित्यानंद महाराज यांनी समाजामध्ये जे ज्ञान प्रसाराचं कार्य केलं, एका आगळ्या वेगळ्या
याच्यातून त्यांनी त्यांची विभूती समाजामध्ये पसरवली. महाराज सोंग घ्यायची म्हणे, आणि त्यास याच्यामधून जगाला उपदेश केला. त्यावेळेला असे रस्ते नसतील, गाड्या नसतील, घोड्या नसतील, आणि त्या माध्यमातून समाजापर्यंत जाणं. साधू ज्या वेळेला संसारामध्ये येतो, साधू ज्या वेळेला संसारामध्ये येतो, त्यावेळेला संसाराची अवस्था आणि परमार्थात, संसाराची व्यवस्था आणि परमार्थातली अवस्था, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या. ज्याला संसारातली व्यवस्था सांभाळता आली त्याला परमार्थातली अवस्था गाठता येते. ज्याला व्यवस्था सांभाळता येत नाही त्याला अवस्था गाठता येत नाही येत गाठता. व्यवस्था आणि अवस्था महत्वाची. ती व्यवस्था आणि अवस्था सिद्ध करण्यासाठी, गाठून देण्यासाठी साधू जर आपल्या जीवनामध्ये उतरला तर आपली व्यवस्थाही सांभाळली जाते आणि अवस्थाही साध्य केली जाते. बरेच लोक या ठिकाणी असतील की त्यांच्या चरणाजवळ आम्ही गेलो आणि आमच्या संसारामध्ये आम्हाला समाधान लाभलं. म्हणजे त्यांनी काय केली? तुमची संसाराची पहिली व्यवस्था सांभाळली आणि त्यामुळे आम्ही आजपर्यंत या ठिकाणी सेवेसाठी आम्हाला अवस्था प्राप्त झाली. विषयाकार झालेल्या मनाला ब्रह्माकार करण्यासाठी ज्यांची कृपा लागते ती फक्त साधूच्या कृपेशिवाय होत नाही. साधू आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं एक रसायन आहे, परिवर्तन करणारं रसायन. साधू विचार, उच्चार आणि आचार ह्या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात जीवनामध्ये. ज्याच्या जीवनामध्ये विचार सत्वगुणाने युक्त तयार होतात, विचार बिघडला ना की उच्चार बिघडतो, विचार बिघडला तर उच्चार बिघडतो, आणि उच्चार जर बिघडला तर आचार बिघडतो. सांगू का एक उदाहरण? वनामध्ये रामचंद्र जानकी असताना समोरून एक हरिण येत आहे, बरोबर ना? कांचन मृग आहे तो, आणि त्या हरणाकडे पाहून सीतेच्या मनामध्ये इच्छा तयार झाली. बघा, भले भले फसतात. एक सांगू का तुम्हाला? सीतेचा आचार सांगून जातो थोडासा. जानकी ही जनकाची पुत्री आहे, मुलगी आहे. त्या जनकाचं एक नाव आहे विदेही, ज्याची अवस्था विदेही अवस्थेमध्ये ज्याचं आचार आहे. आणि ज्या जानकी जवळ एवढी प्रचंड शक्ती आहे की स्वयंवरामध्ये ठेवलेला जो धनुष्य, शिवधनुष्य आहे, तो शिवधनुष्य जानकी 3 वर्षाची असताना डाव्या हातामध्ये जसं लहान मुले एखादं बारकं खेळणं घेऊन फिरतं ना, अशी ती डाव्या हातात घेऊन तो धनुष्य घेऊन फिरत होती. कुठल्या हातामध्ये? डाव्या हातात. लहान मुलं जसं खेळतं ना एखादं खेळणं घेऊन, तशी एवढी प्रचंड शक्ती तिच्या जवळ आहे. आणि असा हा जो जनक आहे, या जनकाचं समुद्र वलयांकित राज्य आहे. समुद्रापर्यंत त्याला शत्रू नाही, शत्रू नाही. प्रचंड धनधान्य आहे. जानकीच्या लग्नामध्ये ज्या वेळेला तिला अयोध्येकडे पाठवली सासरी, तर 25 हत्तीच्या अंबारीमध्ये जेवढं सोनं बसेन, अलंकार बसते, तेवढे पाठवून दिले. किती? तेवढं तिला सोनं दिलं. एवढ्या मोठ्या वैभवाचा त्याग केला, ते सोनं घेऊन आली. हे जनकाने दिलेलं सोनं आहे, रामाने घातलेलं किती असन? जर लेकीच्या घरच्यांनी 1 तोळा घातलं तर सासरच्या लोकांनी किती घालायचं असतं? मी दुप्पट नाही म्हणणार, पण सवाई तर करावं लागतं की नाही? बरोबर आहे ना? एवढं मोठं सोनं. एक राजाची राणी आहे, राजकन्या आहे, जनक जननी आहे, ती विश्वाची माल आई आहे. तिने सगळ्याचा त्याग केलाय.
एवढ्या मोठ्या सोन्याचा त्याग केलाय आणि ते सोन्याचं हरण दिसल्यानंतर म्हणते मला हे हरण पाहिजे, मला हे हरण पाहिजे. राम म्हटला एवढ्या सोन्याचा त्याग करून आलीस तू आणि ह्याच्याकडे बघून तुम्हाला सोनं मागायला लागलीस आता इथं. नाच सोडून दे. अहो एवढंच तर मागितलंय तुम्हाला, आल्यापासून जसं घर सोडलं काही इच्छा तयार केली नाही मी तुमच्याजवळ, मागितलं नाही, ताण लागलेली सांगितली नाही, काटा मोडल्याला सांगितलं नाही तुम्हाला. राम म्हटला सोन्याचं दिसतंय म्हणून मागतीस का तू, तुला सोन्याच्या लंकेतच पाठवून देतो. तिची इच्छा आहे. कोणाची? विचार बिघडला, हा मुद्दा आहे माझा. एवढ्या याचा त्याग करून आल्यानंतर हा विचारच तिच्या मनामध्ये यायला नको. हा विचार बिघडला. राम म्हणला ठीक आहे, त्याला मारून आणतो, तुला काही वस्त्रच करायचंय ना. तरी सुद्धा राम म्हणला सीते सावध, आता इथून पुढे खरं आपलं काम चालू झालंय बघ. आणि लक्ष्मणाला सांगितलं की तू तिची रक्षण कर. राम गेला आणि ज्या मारीच्याला बाण मारला तो फार हुशार होता, त्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा होता. देवाला भेटायचं असेल तर साधूचं भजन करावं लागतं, डायरेक्ट देव भेटत नाही. त्याला माहिती आहे राम राम म्हटल्याने आपलं काम होणार नाही, लक्ष्मणा धाव म्हटल्याशिवाय राम इथे येणार नाही. दोन्ही कार्य साधायची त्याला. रावणाला सीता मिळवायची तर सीता मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न संपले महाराज. कशाने सीता वश होत नाही. त्यावेळेला कुंभकर्णाला उठवलं आणि कुंभकर्ण म्हटला मला का उठवलं, म्हणला तुला माहिती आहे ना मी जानकीला घेऊन आलोय. म्हणजे माहिती आहे. मग तुझी इच्छा पूर्ण झाली नाही का, म्हणले घेऊन आला तर, म्हणले नाही झाली. का अडचण काय म्हटली तुला, म्हणले ती माझ्याकडे बघत सुद्धा नाही. काय ताकद होती तुम्हाला सांगू का, जानकी ज्या अशोक वनामध्ये थांबलेली आहे ना, जिथं ठेवलेली आहे ना, रावण तिला भेटायला यायचा. जानकीने पापणी अशी वर केली ना थोडीशी तर तो 10 फूट मागे पडत होता. त्या नुसत्या पापणीमध्ये एवढी ताकद होती. साधी नव्हती जानकी. आणि लक्ष्मण तिथं थांबला. लक्ष्मणा धाव अशी हाक ऐकल्या बरोबर सीता म्हणते भाऊजी राम संकटामध्ये दिसतात, तुम्ही त्यांच्या मदतीला जा. लक्ष्मण सांगतो भाभी राम का बाल कोई बाका नहीं कर सकता, आप चिंता मत करो. पण त्याचं वरडणं चालू होतं. कोणाचं? त्या राक्षसाचं. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. आणि ते सारखं सीतेच्या कानावर पडत होतं आणि सीताच्या मुखातून अपबोल बाहेर पडले. उच्चार बिघडला. साधूचा अपमान झाला. साधूचा अपमान झाला. साधूचा अपमान. साधूला नाही तुम्हाला सन्मानाने वागणूक देता आली तरी अपमान कधी करायचा नाही. तरी सुद्धा साधू कृपाळूच आहेत महाराज. साधूचा अपमान केला तरी सुद्धा साधू कृपावंत आहेत. साधू सर्वांगाने गोड आहे. तुम्ही टिंगल केली तरी सुद्धा तुमचं कल्याणच करणारे साधू आहेत महाराज. तुम्ही त्यांना शिव्या जरी दिल्या तरी सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देणारा जर जगामध्ये कोण असेल तर तो साधू आहे. जसं लहान मुलांनी आपल्या आईला लाथ जरी मारली तरी बघा ना माझं सोनं, बघा ना कसं लाथा मारते म्हणते, कौतुकानं सांगते जगाला. आईला त्यांनी लाथा मारल्याचं दुःख अजिबात नसतं, कौतुकानं सांगत असते. अशी परिस्थिती ज्या वेळेला होती महाराज. साधू हा कृपावंत आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. पण साधूला भोंदू कधी म्हणून समजू नका. साधूला भोंदू जरी समजलं ना तरी सुद्धा साधू कृपा करील. पण भोंदूला जर तुम्ही साधू समजलं तर तुमचं कल्याण होणार नाही, अडचण निर्माण होईल. भोंदूला साधू समजू नका. एक 2 उदाहरण आहेत.
राजा परीक्षित शम्यक ऋषीच्या आश्रमामध्ये गेला आणि शम्यक ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर तहान लागली, भूक लागली आणि साधू ध्यानस्थ आहे. साधू आहे महाराज, तो भोंदू नाहीये. आणि राजाच्या मनामध्ये विचार आला, परीक्षितच्या मनामध्ये विचार आला की हा भोंदू आहे, मला पाणी देत नाही, मला पाहून डोळे झाकून बसला. आणि म्हणून त्याची विटंबना केली, गळ्यामध्ये मृत सर्प घातला. भोंदू समजला त्याला. कोणाला? त्या साधूला भोंदू समजला. भोंदू समजल्यानंतर त्याला शाप मिळाला. बरोबर आहे ना? शाप मिळाला. पण एक तुम्हाला सांगू का, शाप मिळाला तरी दूर असलेला देव 7व्या दिवशी भेटला. त्याच साधूने शाप दिला होता, 7व्या दिवशी तुला देव भेटला. तसं सीतामाईंनी इच्छा प्रगट केली आणि असली साधू लक्ष्मण जवळ असलेला त्याची विटंबना केली आणि नकली असलेला साधू हरणाच्या रूपामध्ये आला आणि त्याला असली समजलं गेलं, तर जवळ असलेला राम दूर गेला. जवळ असलेला राम दूर गेला. उच्चार बिघडला आणि रावणाने तिला उचलली, नेली. किती वेळा अग्निदिव्य केलं सीतेने. सीता परत आली अयोध्येमध्ये लंकेवरून, तरी सुद्धा एक धोबी म्हटलाच ना, एवढं दिव्य केलं तरी उच्चार बिघडला की आचार शुद्ध असून सुद्धा जग मान्य करत नाही. जग मान्य करत नाही. म्हणून साधू जवळ गेल्यानंतर विषयाकार झालेल्या वृत्तीला ब्रह्माकार करण्याचं सामर्थ्य फक्त साधू जवळ आहे. फक्त साधू जवळ आहे. साधू जवळ गेल्यानंतर आपलं पुण्य फळाला लागतं, पुण्य वाढीला लागतं. म्हणून साधूंनी दिलेली उपासना ही सगळ्यात महत्वाची. जाता जाता थोडंसं एक 5 मिनिटाच्या याच्यामध्ये तुम्हाला बोलून जातो. साधू नाम देतो, आपल्याला तरण्याचं साधन देतो. मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलो, मी कुठून आलो, मी कुठे चाललो, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. मी कोण आहे? मी कोण आहे म्हटल्यानंतर मी तुम्हाला जर तुम्ही कोण आहात तर तुम्ही ठेवलेल्या नावाने मला ओळख करून देणार. मी अमुक अमुक माझं नाव आहे. तुम्ही कुठून आला? माझ्या घरून आलो. तुम्ही कुठे जाणार? माझ्या घरी जाणार. संपला विषय. माझ्या प्रश्नाची उत्तर संपली की. पण ही उत्तरं नाहीत, माझ्या प्रश्नाची उत्तरं नाहीत. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. पण मी ब्रह्म याची जाणीव नाही. मी कुठून आलो? तुम्ही सांगितलं मला माझ्या घरून आलो, पण तुमच्या घरात आला कुठून? एखादा सांगा मी आईच्या गर्भामधून आलो, पोटातून आलो, पण आईच्या पोटात आला कुठून? गुरुकडं मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी श्रीमंत आहे, मी ब्राह्मण आहे, मी आमका आहे, मी शेठ आहे, ह्या सगळ्या उपाध्या सोडून मोकळं जावं लागतं. उपाध्या घेऊन गेला तर नाही जमणार महाराज. रिकामं जावं लागतं. रिकामं गेल्याशिवाय गुरुला त्याच्यामध्ये भरता येत नाही. एक वाटसरू आहे आणि तो वाटसरू रस्त्याने चाललेला आहे आणि रस्त्याने जाताना त्याला दुपारच्या वेळेला तहान लागली. एक विहीर दिसली आणि त्या विहिरीमध्ये पाणी पाहिलं, पण पाणी खोल आहे. इकडं तिकडं पाहिलं, रहाट आहे, त्या अर्थ इथं काहीतरी पोहरा वगैरे असला पाहिजे. त्याने तो पोहरा घेतला, त्या राटावरून खाली सोडला आणि तो पाण्यावर जाऊन तरंगला. तो कानुडाच व्हायला तयार नाही. तो तरंगला. पाण्याची भेट झाली का नाही पोहऱ्याची त्याची? जोपर्यंत पोहरा तो असा वाकडा होत नाही तोपर्यंत पाणी आतमध्ये शिरणार. तसा तुम्ही गुरुकडे, संताकडे, महात्म्याकडे गेला, जोपर्यंत तुम्ही वाकत नाही, नम्र झाला भूता, तिथं वाकला पाहिजे. जर वाकला तर तो पोहरा असा कानुडा झाला आणि कानुडा झाल्यानंतर तो बुडाल्यानंतर आतही पाणी झालं, बाहेरही पाणी, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जर गुरुच्या ठिकाणी नम्र झाला तर. साधना कळली पाहिजे.
बऱ्याच वेळेला साधना करणाऱ्यांना फार अडचणी आहेत, सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत. ज्यावेळेला आपण ध्यानाला बसू, उघड्या डोळ्याला जेवढं दिसत नाही ना तेवढं बंद डोळ्याला दिसतं. उघड्या डोळ्याला क्षितिज टेकलंय तिथपर्यंतच दिसतं, पण बंद डोळ्याला इथून कोल्हापूर दिसल, सांगली दिसल, मुंबई दिसल, काश्मीरही दिसल. बघा तुम्ही, दिसतंय का नाही? बंद डोळ्याला किती किती दिसतं? सगळ्यात जास्त दिसतं. आम्ही ध्यानाला बसल्यानंतर आमचं हे जे मन आहे, हे मन विषयाकार होऊन फिरतं, की ज्या मनाला आम्ही ब्रह्माकार करण्यासाठी घेऊन बसलो ते मन विषयाकार होते. मग त्या विषयाकार झालेल्या मनाला ब्रह्माकार करायचंय आम्हाला. त्या मनाला स्थिर करण्यासाठी संत संगती वेगळी जाण, आन नशेची साधन, आणि संत संगे भववृक्ष छेदन, साच जाण उद्धवा. त्या मनाला संत चरणाजवळ ठेवावं लागेल तुम्हाला. मन सद्गुरु कृपेची अंदनी दासी, मन सदा भीतसे सद्गुरुशी, ते ठेविता सद्गुरु चरणापाशी, दे साधकाशी संतोष. त्या मनाला तिथं ठेवावं लागेल. एक राजा आहे, राजा, आणि त्याग उत्पन्न झाला मनामध्ये, सर्वस्वाचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला, आणि वनामध्ये जाऊन ध्यान करू लागला. एका महात्म्याला विचारलं, महात्म्याने सांगितलं की ओम नमः शिवायचा जप कर, तिथं बस. बस म्हटलं. केला सुरू त्याने. 12 वर्ष झाली, देव स्वप्नात सुद्धा नाही आला. 12 वर्ष तपश्चर्या केली, देव स्वप्नात सुद्धा नाही आला. नंतर त्या महात्म्याला भेटला, 12 वर्ष झाली मी ओम नमः शिवायचा जप करतोय, पण स्वप्नात सुद्धा नाही आला. त्यांनी ध्यान लावून पाहिलं. म्हणले तुम्ही जप करताय, परंतु तुम्ही सर्वस्वाचा त्याग करून निघाला. काही जीवनामध्ये अडचण येऊ नये म्हणून तुम्ही येताना जो बरोबर एक हिरा आणलेला 1 लाखाचा, त्या ध्यानाला बसलं की सारखं लक्ष तुमच्या त्या हिऱ्याकडे जात होतं. तुमचं ध्यानच लागलं नाही. मग म्हणले तो फेकून द्या. परत ध्यानाला बसला. परत ध्यानाला बसल्यानंतर सुद्धा त्याचं मन ठीक असं ध्यानामध्ये तल्लीन होईना. त्या महात्म्याला परत विचारलं. महात्मा म्हटले तुझं मन जे संसारामध्ये पळतंय ना, तू ध्यान करतो तिथपर्यंत ठीक आहे, पण ध्यान सुटलं ना, जिथपर्यंत तुम्ही ध्यानाला बसलेला असता तिथपर्यंत बरं असतं, पण ध्यान सुटल्यानंतर पुन्हा संसार परत आपल्या डोक्यामध्ये भरा 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 येऊन राहतो आणि मन बेचैन होत जात. काय करू म्हटले या मनाला? म्हटले एक काम कर, तू साधना केली, आता तुला काही सिद्धी प्राप्त झाल्यात, पण भगवंत भेटीची आस आहे, भगवंत स्वरूपाला तुला मिळायचंय, तर एक काम कर, तुझं जे मन आहे ना, हे मन स्थिर कर. म्हणजे तेच कसं करायचं सांगा ना. अवघड आहे. मगाशी महाराज बोलून गेले, मनाला उन्मन करायचे. मनाला उन्मन करणं, बोलणं जरी सोपं असलं, महाराजांनी सांगितलं की अवघड आहे. तसं अवघड आहे. ज्यांच्या चित्तामध्ये आता विषयच शिल्लक राहिला नाही, गोपींची अवस्था आहे की ज्यांच्या चित्तामध्ये विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणले एक काम कर, तू ज्या वेळेला तुझं ध्यान संपेल, तुझं मन जे कुदकुदी करतं ना संसारामध्ये, इकडं पळ तिकडं पळ, बेचैन असतं ना, तर त्याला मनाला काहीतरी कामाला लावायचं. रिकामं डोकं सैतानाचं मनाला सारखं कामाला 24 आवर्स त्याला कामाला लावावं लागतं. म्हणजे एक काम कर, एक चांगला उंच असा एक बांबू आण आणि तो वासा त्या अंगणामध्ये गाळ. तुझं मन स्थिर अखंड नामस्मरण करण्यासाठी तुला जी सिद्धी प्राप्त आहे, तर तुला त्या सिद्धीच्या माध्यमातून तुला एक भूत प्रसन्न होईल, आणि ते भूत प्रसन्न झालं की तुझी संसाराची कामं करेल. तू फक्त राम नाम घेत राहा. ते भूत प्रसन्न झालं त्या महात्म्याने सांगितल्याप्रमाणे, आणि ते भूत प्रसन्न झाल्यानंतर ते मिनिटों का काम घंटों में करने लगा.
ते भूत प्रसन्न झालं. तो फक्त म्हणला माझी एक आठ आहे, मी रिकामं बसणार नाही, मला हे काम संपलं की दुसरं. तो म्हणला सगळी कामं संपली तरी हा म्हणला की जर तू काम नाही सांगितलं तर शेवटी मी तुला खाऊन टाकेन. घाबरला ना. परत महात्म्याकडे गेला. महात्म्याला म्हटलं महाराज माझी अडचणी. म्हणले तुला तो बांबू गाडायला सांगितलं, तो गाडलाय का? म्हणले हो. तुझं सगळं काम संपलं ना तर त्या भूताला सांगायचं या बांबूवर वर आणि खाली असं करत राहायचं. मी जोपर्यंत थांब म्हणत नाही तोपर्यंत तेवढंच काम करायचं, वर आणि खाली. हे म्हणलं हे बरं झालं. ते झालं आणि त्याचं नामस्मरण सुरू झालं. माझा दृष्टांत संपला. आपलं मन सुद्धा भूतच आहे, मंकी म्हणजे माकडासारखं इकडं तिकडं उड्या मारणारच आहे. त्या मनाला सुद्धा संसाराची कामं जर संपली की ठायची बैसोनी करा एक चित्त, मनाला तेच काम सांगायचं. पण हे कुठं जमतं महाराज? हे फक्त संत सानिध्यामध्ये जमतं. तुम्ही घरी प्रयोग केला तर जमणार नाही. हो, घरी नामस्मरण तुम्ही जरूर करा, पण तुम्हाला जर तुमचं स्वतःचं कल्याण करायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये साधना करा. घर ही भोगभूमी आहे, घर ही भोगभूमी आहे आणि मंदिर ही योगभूमी आहे. म्हणून तर मंदिर आहे. मनाला धीर देण्याचं काम मंदिर करतं, म्हणून मंदिर आहे. संतांच्या सानिध्यामध्ये येऊन साधना करावी. नित्यानंद महाराजांनी शांभवी दीक्षा दिली. महाराज अद्वैत शाखेमधून रामानंदी पंथामध्ये 4 शाखा आहेत, त्याच्यामध्ये अद्वैत शाखा आहे. आनंद, अद्वैत, त्रिपुरारी अशा शाखा आहेत. 4 प्रकारांनी या पंथामध्ये दीक्षा दिली जाती. एक नेत्रद्वार, कर्णद्वार, नासिकद्वार आणि मुखद्वार. नेत्रद्वार, कर्णद्वार, नासिकद्वार आणि मुखद्वार. एक कानामधून दीक्षा दिली जाते, एक दृष्टिक्षेपातून नेत्रद्वार. नासिकद्वार म्हणजे नाकाच्या याच्यातून अशी दीक्षा दिली जाते आणि मुखद्वार म्हणजे तोंडातून. 4 प्रकारांनी दीक्षा दिली जाते. असो, मला त्या वेदांताकडे वळायचं नाही आता. त्याची भरपूर मला काही सांगता येईल तुम्हाला. मला फक्त आज संतांची पुण्यतिथी, हो, विनयानंद महाराजांची, की ज्यांनी नित्यानंद महाराजांनंतर ही गादी सांभाळली आणि ही गुरु परंपरा, हा भक्तीचा मार्ग ज्यांनी सुखकर केला, सोपा केला. म्हणून तर आज एवढा समाज 2 तास झाले तुम्ही सर्वजण शांत बसलेला आहात. त्याचं काय कारण आहे? तुम्हाला घरी कामं नाहीत का? आहेत, पण त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम अंतःकरणामध्ये जे ओसंडून वाहतं, त्या भक्तीच्या धारणेनं तुम्हाला येऊन इथं आणून बसवलं. एवढ्या वेळ शांत माणसं बसत नाहीत कुठं. एवढ्या वेळ शांत माणसं बसत नाहीत. आणि जरी बसण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची पापं त्यांना बसू देत नाहीत. आणि जरी शांत बसली तरी त्यांना ऐकू देत नाहीत, त्यांना झोपा येतात. त्याचं काय कारण आहे? तुमच्या जवळचं पाप. पाप तुम्हाला इथं ऐकू देत नाही, तुम्हाला झोपी लावतं. आणि घरी गेल्यानंतर तुमचं पाप झोपू देत नाही, हिथं झोपवतं. बरं, हिथं झोप येते, पण घरी गेल्यानंतर नाही. महाराज, हा रामनामाचा महिमा आहे. हो, साधूने दिलेला नामाचा महिमा आहे. साधूच्या मुखातून नुसतं नाम सहज जरी मिळालं ना तरी सुद्धा महाराज त्याचा उद्धार आहे. एक नास्तिक माणूस आहे, मोठा आहे, धनदांडगा आहे, कधी मंदिरात जायचं नाही, सप्त्याला जायचं नाही, कीर्तनाला जायचं नाही. पण त्याची पत्नी, बायको फार धार्मिक, सप्त्याला जायची. तिला वाटायचं आमचे हे जर आले तर बरं होईल जरा. एक ती सारखी म्हणायची कीर्तनाला जात जा, कीर्तनाला जाता. ते म्हणजे तू जातोय ना, मी तुला अडवतोय का? तुझी तू जा, कधी यायचं तेव्हा ये, तुला काय करायचं ते कर, तुला मी अडवत नाही, मला आग्रह करू नको. पण तिचा सारखं म्हणायची तुम्ही एकदा तरी चला. ती म्हणली अगं आपण दोघं गेलो तर घरी कोण सांभाळणार आहे? म्हणली एक काम करा ना, तुम्ही आज कीर्तनाला जा, मी घरी राहते. आता काय काळजी का तुम्हाला? बाई हुशार होती ती. ते म्हणलं हा तू घरी राहत असतो तर मी जातो. आता ती बळबळच पाठवलेलं होतं. निम्मार्ध कीर्तन संपत आलेलं होतं महाराज. आणि पाठवल्यानंतर थंडीचे दिवस होते, सप्ताह चालू होता. आणि मोठा माणूस, धनदांडगा माणूस, सावकार माणूस आल्यानंतर सगळं म्हणले या 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 बसा.
बसा. मोठा माणूस होता म्हणून एक जणांनी अंगावर घेतलेलं आपलं गोंगडं होतं. ते म्हणले बसा महाराज, सावकार बसा. या बसा. बसले. महाराज बसल्याबरोबर कीर्तनकाराच्या समोर बसले. मोठी माणसं कीर्तनकाराच्या समोर असतात. उशिरा जरी आले तरी सुद्धा रस्ता करून त्यांना तिथपर्यंत नेलं जातं, कारण त्यांची गरज आहे. बसल्याबरोबर त्यांनी खर्जा सोर लावला. बस त्याला काय ते कीर्तन हेच नव्हतं त्याचं. बसल्याबरोबर त्यांनी लगेच महाराज म्हणायला लागले, अहो हे झोपलेत. अहो म्हणले ते सावकार आहेत, कोण बोलणार त्यांना. महाराजांनी कीर्तन आटोपतं घेतलं. महाराज आल्याबरोबर लगेच लागली बघा, बाळा जो जो रे जो. कीर्तन संपलं, सगळे लोक निघून गेले. याला झोप लागलेली सावकार माणूस कोण उठवणार त्याला, कोण म्हणणार याला उठा म्हणून. ज्याचं घोंगडं होतं ना बसायला दिलेलं ते आपलं थांबलंय तिथं. कधी उठतं. सगळी गेली, त्यालाही राग आला, वैताग आला, थंडीने कुडकुडायला लागला. तो पण म्हणला उठा. मोठ्याने बोलला होतो जरा. उठला ना. मला संपलं काय कीर्तन. म्हणला कधीच संपलंय. पाटील डोळे सुळीत सुळीत ती वाट पाहती. कीर्तन बराच वेळ झालं, संपलं. ती म्हणली हे सावकार आहेत ना, मोठे आहेत ना, मागचं पुढचं बघावं लागतं सगळं सत्याला, काय कमी जास्त वगैरे मागचं पुढं बघत असते म्हणून उशिरा. ही जागीच बिचारी. आले पाटील ते सावकार डोळे सुळीत सुळीत आले, बसले. बसल्यानंतर तिने पहिला प्रश्न केला, कसं काय झालं कीर्तन. म्हणले बरं झालं. म्हणले अभंग कुठला घेतला होता. म्हणले संतांचा घेतला होता. कोणाचा. आता काय ऐकलंय का. संतांचा घेतला म्हणले फक्त. म्हणले काय सांगितलं महाराजांनी. आता काहीच ऐकलंच नाही तिथं तर काय सांगणार आहे डोंबलं. मला आता हिला नाही सांगावा तर बायको पुढे आपलं पितळ उघडं पडून ऐकलंच नाही. मग तो म्हणला काय ना. म्हणले या बसा आणि उठा. पाटील आल्याबरोबर सगळे म्हणले या बसा आणि जाताना उठा. एवढंच लक्षात आलं महाराज. बायको हुशार होती. काय म्हणली भाग्यवान आहेत तुम्ही, तुम्हाला हा महाराजांनी हाच मंत्र दिलाय म्हणली, याचा जप करा. आणि तो सुद्धा आज्ञाधारक होता. त्यांनी जप सुरू केला. या बसा उठा. बसला लगेच. बायकोला वाटलं बरं झालं आज पहिल्यांदा बसलंय, काही का व्हायना पण आता बसलंय ना मांडी घालून तर बसू द्या म्हटलं. ती गिरी झोपी. दरवाजा राहिला होता उघडा. तो मोठा दरवाजा होता, असा ढकललेला होता. थोडासा राहिला होता असा लागायचा. तेवढ्यात काही चोर चालले ते रस्त्याने चोरी करून. बरेच दुसऱ्या ठिकाणी चोरी केलेली आणि रस्त्याने चाललेले आहेत. त्यांनी बघितला सावकाराचा दरवाजा उघडा दिसतोय, काहीतरी भानगड. ते चोरच होते. ते म्हणले चला बघू काय मिळालं तरी अजून. तो दरवाजा मोठा दरवाजा होता, तो दाबल्याबरोबर कर्र वाजला. पाटील जागाच होता. पाटलाने बघितलंय 2-4 जण आहेत. मला या. त्याचा जप चालू आहे ना. या. ह्या चौघांना वाटलं आपल्याला सावकारांनी पाहिलं. आले ना दबक्या पावलाने. आता या म्हणल्याबरोबर आता ते यावं लागलं. ते चोरी आणलेलं माग असंच धरलेलं चौघांनी. हळूहळू आले, जवळ आले. पाटील म्हणले बसा. आणि शेवटचा अक्षर आहे त्यांचं काय, ते माग धरलेलं होतं ते खाली सोडलेलं होतं ना, ते चोऱ्या करून आणि ते खाली सोडलं. म्हणला उठा. उठले आणि गपचीप बाहेर निघून गेले. ते सोनं काय चोर करून आणलेलं होतं ते सगळं जागेवर ठेवलं. तो सावकार म्हटला एक दिवस कीर्तनाला गेलो तर एवढं मोठं धन मिळालं. आता मला एक सांगा, मंत्र खरा आहे का. मंत्र खरा आहे का, खोटा आहे. बरोबर आहे ना. जप करणारा खरा आहे का, भक्त आहे का तोही खोटाच आहे. आणि जे धन मिळालंय ते सुद्धा काही चांगल्या मार्गाने आलेलं आहे का, पण आलंय. हे सगळं खोटं आहे महाराज. पण एवढा सगळा प्रताप जर खोट्याने एवढं होतंय महाराज तर खऱ्याने काय होईल. खोट्याने एवढं होतंय तर खऱ्याने काय होईल. हा साधूचा महिमा आहे. नुसतं कीर्तन ऐकायला गेलेल्या माणसामध्ये एवढी त्याच्या मनामध्ये धनसंपत्ती निर्माण होते, येते. मग प्रत्यक्षात त्या साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर खरा परमार्थ कळतो महाराज.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला निघाले, उद्धव पाठीमागे लागला. उद्धव मागे लागल्यानंतर देवाला म्हणतो की देवा कुठे चाललास? म्हणले निजधामाला. माझं कार्य संपलं, चाललो म्हटलं मी आता. म्हणला मला पण यायचे तुझ्या बरोबर. उद्धव देवाला म्हणतो मला पण तुझ्या बरोबर घेऊन चल. घेऊन चल म्हटल्यानंतर देव म्हटला असं नाही, तुला नेता येणार नाही. म्हणले का? म्हणले मी गरुडावर बसून जाणार आहे. गरुडावर एकट्यापुरती जागा आहे बसायला. गरुडावर एकट्यापुरती जागा आहे बसायला, जास्त जागा नाही म्हटले मला. असं आहे का? बर. म्हणले देवा तू मागही सरकू नको, पुढेही सरक म्हणत नाही तुला, मी काहीच म्हणत नाही तुला, पण एक काम कर ना म्हटले, तू गरुडारूढ जेव्हा होशी तेव्हा कृपेने मज बैसवी पाठीशी, आणि नाही म्हणू नको ऋषिकेशी मज निज धामाने. मी तुझ्या खांद्यावर बसतो ना, बस ना, तुझी एकट्यापुरती जागा, मी खांद्यावर बसतो. म्हणला उद्धवा तू जर माझ्या खांद्यावर बसलास ना, माझा खांदा निखळून पडल. म्हणला अरे तुझं कार्य संपून तू निजधामाला चाललास तरी सुद्धा खोटं बोलायचं, लबाडीचं बोलणं तुझं संपलं नाही. म्हणलं अरे म्हटला एका करंगळीवर तू गोवर्धन उचलला तर तुझी करंगळी वाकडी झाली नाही, आणि माझ्या वजनाने खांदा मोडन म्हणतोस. काहीतरी माझ्या जवळ तरी असं बोलू नकोस म्हटलं. म्हणला उद्धवा त्याचं असं आहे, तुझं जे मन आहे हे मन संसारामध्ये अडकलेलं आहे, आणि शरीर घेऊन जाऊन काय करू? हे जड शरीर घेऊन जाऊन काय? मग माझं जे मन संसारामध्ये अडकलेलं आहे त्या संसारातल्या मनाला तुझ्या परमपदाकडे घेऊन जाण्यासाठी मी काय करू? मनाचा विषय आहे, मी काय करू? त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा उपदेश करतो, नामापर्ते साधन सर्वथा नाही हान, नामे भोबंद छेदन साचे जाण उद्धवा. माझं नामस्मरण कर. उद्धव म्हणतो देवा तुझं नामस्मरण करणारे लई भक्त पाहिले, पण तू त्यांना अंतकाळाच्या वेळेला भेटला नाही. ऐसी तुझी सुलभ भक्ती भक्त अवघीची कान करीती. अरे तुझं आयुष्यभर ज्यांनी भजन केलं ना त्यांना तू नाही सापडलास. सगळे लोक म्हणतात एवढं भजन केलं पण अमावस्येच्या दिवशीच गेलो, म्हणतात की नाही कधी कधी लोक. एवढं केलं सुद्धा पण ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांनी सगळ्या गावाला त्रास दिला ते एकादशीच्या दिवशी गेलं. होतं ना कधी असं उलट पुलट होतं, काही सांगता येत नाही, त्याच काही सांगता येत नाही मला. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतो माझं नामचिंतन जर तुला करायचं असेल आणि तुझं जे संसारातलं मन माझ्याकडे घेऊन यायचं असेल तर एक काम कर, माझ्या संतांच्या संगतीमध्ये जा. संतांची संगती मनोमार्ग गती आणि आखळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगत कर. मला नेमकं काय करू ते सांग मला. अगोदर सांगतो की माझं नामस्मरण कर, आता सांगतो तू संतांची संगत कर. एक कोणचं तरी सांग ना. म्हणला उद्धवा दोन्ही करावे लागतील. तू संतांच्या संगतीमध्ये गेला की मी संतांच्या जवळच असतो. माझे भक्त गाती जेथे नारदा उभा मी तेथे, मी संतांच्या जवळ आहे. हरी प्राप्तीशी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. मी संतांच्या जवळ आहे. मग अशा संतांच्या जवळ आज ज्यांची पुण्यतिथी महाराज विनयानंद महाराज, त्यांच्या सानिध्यामध्ये आपण आलेलो आहोत. माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो. मी घड्याळाकडे पाहतोय, वाणीला पूर्णविराम देणार. एकच जाता जाता सांगेन, आपण सर्व गुरुभक्त आहात, साधन चतुष्ट आहात. आपल्या अंतःकरणातली एकच भूमिका ठेवा, त्यांनी दिलेलं नाम याचा जप करता आला पाहिजे. एकही दिवस जीवनातला असा जाऊ नये की त्यांनी दिलेला जप मी केला नाही. मग तुम्हाला वेळ जरी नसला, वेळ नाही याच्या इतकं खोटं बोलणारा खोटारडा माणूस जगात दुसरा कुठलाच नाही. तुमचं बरं आहे हो, तुम्हाला जमतं आम्हाला नाही जमत असं म्हणणं आपणच आपल्या जीवनाची हेळसांड केल्यासारखं आहे, जगाची नाही. महाराज नामस्मरण करायचे मला माझं स्वतःचं कल्याण करण्यासाठी करायचे. संसारासाठी तुम्ही रात्रंदिवस जागे आहेत महाराज.
फर्स्ट सेकंड थर्ड आणि खाटावर जाऊन पड, बस. याच्या पलीकडे दुसरं काही करत नाही. काही नाही. संसाराची चिंता वाहतो महाराज. कधीतरी स्वतःचा विचार केलाय का? तुम्ही आता इथं बसलात आणि मी बोलतोय, 1-1.25 तास झाले मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, बरोबर ना? मी बोललेलो तुम्ही ऐकताय. एखादा मेलेला माणूस आणून बस, बरं त्याला ऐकायला येते का? मग कोण ऐकतंय नेमकं? तुम्ही ऐकताय का तुमच्या आतमध्ये बसलाय तो ऐकतोय? तुमच्या आतमध्ये जी एक चैतन्य शक्ती आहे, ती चैतन्य शक्ती ऐकते, जिच्या सत्तेनं माझा संपूर्ण शरीराचा व्यापार चाललेला आहे. ती जी चैतन्य शक्ती आहे, म्हणून तिला ठायेची वैसुनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवा. अंतरांगामध्ये असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला शोधायचे. म्हणून तर डोळे बंद करायचे. ह्या डोळ्याला बाहेरचं दिसतं, आतलं दिसत नाही. हजारो किलोमीटरवरचा चंद्र दिसतो, हजारो किलोमीटरवरचा सूर्य दिसतो. कोणाला? ह्या डोळ्यांना. पण ह्या डोळ्यांचे एक अज्ञान सांगतो, ह्या डोळ्याला घातलेलं काजळ, डोळ्यात घातलेलं काजळ डोळ्याला दिसत. आणि ते जर पाहायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला आरसा घ्यावा लागेल, आरसा घ्यावा लागेल. हजारो किलोमीटरवर. म्हणून ह्या डोळ्याला जग दिसतं महाराज, पण जगन्नायक आतमध्ये जो बसलाय ना, त्याला जर पाहायचं असेल तर बस ठायेची वैसुनी करा एक चित्त. एवढं जरी केलं तरी मला वाटतं की विनयानंद महाराजांनी हे जे कार्य पुढे चालू केले आणि तुम्हा सर्वांना पुढे हे कार्य चालवण्यासाठी आदिनाथ महाराज या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करतात, मागोवा घेतात आणि सर्वांना तेच नाम पुन्हा पुन्हा सांगतायत. याच्यापेक्षा वेगळं ते का सांगतात? तर आपल्या स्वतःचा उद्धार. आणि तुम्ही सर्वजण हे जाणून आहात की हे नाम मी घेतल्यानंतर माझा उद्धार होणार आहे. म्हणून जाता जाता एवढं एकच सांगेल की त्यांनी दिलेलं नाम फार मोठं आहे महाराज, फार मोठं आहे. गुरुच्या मुखातून निघालेलं नाम हे अनुग्रह म्हणतात. अनुग्रह झाला पाहिजे. गुरु भेटतात पण अनुग्रह नाही होत. गुरु मंत्र जरी भेटला तरी अनुग्रह झालाच असेल असं होत नाही. अनुग्रह झाला पाहिजे. खूप सूक्ष्म विचार आहे हा. अनुग्रह कशाला म्हणतात? मला गुरु दीक्षा भेटली. भिक्षा, शिक्षा आणि दीक्षा, 3 गोष्टी महत्वाच्या. दीक्षा झाली पाहिजे. ती दीक्षा बघू कधी, नंतर कधी वेळ आला तर. हा साधक आश्रम आहे आणि साधक आश्रमामध्ये गुरु शिष्याचा संवादावरती बोलणं आणि साधनेवरती बोलणं, ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात. फक्त जाता जाता एकच सांगेल की त्यांनी दिलेलं नाम तुम्ही कसंही घ्या, त्या नामाने आपला निश्चितच या जीवनाचा उद्धार होईल, कल्याण होईल. एवढं एकच सांगतो. या ठिकाणी अनेक महात्मे, या ठिकाणी शेवागिरी महाराज ना, शेवानंद महाराज या ठिकाणी बराच वेळ उपस्थित आहेत. मी माझं भाग्य समजतो की अशा महात्म्यांच्या आणि तुमच्यासारख्या गुणवंत हरिभक्त, गुरुभक्त, वैष्णव गुणीजनांच्या सानिध्यामध्ये मला ही सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. ते म्हणजे आमचे सुनील यादव. आणि महाराजांच्या आशीर्वादानं किंवा त्यांच्या प्रेमाच्या खातर त्यांनी मला ही सेवा या ठिकाणी दिली. खरं तर पुण्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्सवामध्ये चालू आहे आणि फार मोठी जबाबदारी माझ्याकडे काही आश्रमांची असते. त्यामुळे ही सगळी जबाबदारी थोडीशी बाजूला ठेवून या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. कारण साधूची सेवा मिळणं दुर्मिळ आहे महाराज. मी मग सुरुवातीला सांगून गेलो. कारण साधूची सेवा जर केली तर माझाही स्वार्थ आहे त्याच्यामध्ये, माझं पुण्य वाढीला लागतं. आणि म्हणूनच अशा महात्म्यांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. हीच या ठिकाणी माझी संत विनयानंद नित्यानंद महाराजांच्या चरणी एक दंडवत प्रणाम करून माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.